दिवाळीच्या आधी 1-2 महिनेच सासरेबुवांनी गाय विकत घेतली होती. फार छान होती. लहानशी, तांबूस रंगाची, कपाळावर भस्मासारखा सुंदर पांढरा पट्टा, डौलदार, गोल वळलेली शिंगे, दूध भरपूर द्यायची आणि अगदी गरीब पुन्हा. अगदी लहान मूल जरी जवळ गेले तरी कधी कुणाला मारायची नाही. आमच्या जावईबुवांना गाय फारच आवडली. बायको गाईला सरकी पेंड घालीत होती. त्यावेळी जावईबुवा चुकून गोठ्यात आले. त्यांनी ही गाय पाहिली. खाली मान करून ती पेंड खात होती. खाताना तिची अक्कडबाज शिंगे अशी अक्कडबाज हलत होती की बायकोकडे पाहायचं विसरून जावईबुवा आपले गाईकडेच पाहत राहिले. गायीची पोळी खाजवता खाजवता बायको म्हणाली, "काय बघता एवढं टक लावून?" जावईबुवा आनंदाने म्हणाले, "काय ग सुंदर आहे गाय, अगदी तुझ्यापेक्षा सुंदर." "इश्य, काहीतरीच काय बोलता?" बायकोला हसू आलं. "खरं छान आहे दिसायला." "नुसती दिसायलाही असं काही नाही हं. दूधही खूप देते. एका वेळेला 3-3 शेर." "हो का? फार छान झालं. मग उद्यापासून मी नुसतं दूध पीत जाईल. मला फार आवडतं गाईचं दूध. जेवण बिवण नकोच करायला." "काहीतरीच काय बोलता? इतकं कुठे प्यायचं असतं असं दूध?" बायको रागावून म्हणाली, "जरा सासूरवाडीला आहात याची आठवण ठेवा म्हटलं. लहान पोरासारखं काय करता?" जावईबुवा खट्टू झाले. "बरं, दूध नाही तर नाही, पण मी हिला रोज पेंड सरकी घालीत जाईन." "जावई माणसानं सासूरवाडीला अशी कामं केलेली बरं दिसत नाहीत हा." बायकोने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण जावईबुवा काही ऐकेनात. शेवटी बायकोने ते कबूल केले. मग तेव्हापासून तेच रोज सरकीची, शेंगदाण्याची पेंड, करडीची पेंड गाईला घालू लागले. मधून मधून पेंडीचे खमंग तुकडे तोंडातही टाकू लागले. मग 2-3 दिवसांनी फार गंमत झाली. जावईबुवा पेंडीचा तुकडा तोंडात चघळत गोठ्यात नेहमीप्रमाणे उभे होते. खाली ठेवलेल्या ताटात तोंड घालून गाय पेंडसारखी खात होती. मान सारखी हलत असल्यामुळे तिची डौलदार गोल शिंगेही हलत होती. गळ्यातल्या चंगाळ्या वाजत होत्या. जावईबुवा तिच्याकडे पाहत उगीच उभे होते. पाहता पाहता त्यांचे लक्ष एकदम तिच्या शिंगांकडे गेले. "ओहो, काय मजा आहे. हे आपल्या आधीच कसं लक्षात आलं नाही?" गायीची शिंगे अगदी गोल आकारात वळली आहेत. दोन्ही टोके अगदी एका रेषेत जवळ जवळ आली आहेत. लांबून पाहिले तर एक अगदी छान वर्तुळच झाल्यासारखे दिसते की. शिंगांच्या त्या वर्तुळाकडे पाहता पाहता जावईबुवांना वाटले, किती बरोबर आहे हे वर्तुळ. काय बरं अंतर असेल मधले? आपल्या डोक्याएवढे? आपले डोके त्यातून आरपार जाईल की नाही? जावईबुवांनी तीक्ष्ण नजरेने एकदा त्या शिंगांकडे पाहिले. त्यांना हात लावून पाहिला. एकदा वाटले, जाईल की डोके त्यातून. आहे काय त्यात विशेष? पुन्हा वाटले, नाही नाही, नाही जायचे बुवा. जरा लहानच दिसतंय. पुन्हा वाटले, जाईल जाईल. त्या दिवसभर जावईबुवांना दुसरे काही सुचलेच नाही. डोक्यात सारखा हाच विचार, डोके शिंगातून जाईल की नाही. कधी वाटायचे जाईल, कधी वाटायचे नाही जायचे मुळीच. रात्रभर त्यांना झोप आली नाही. पहाटे त्यांना झोप लागली तेव्हा त्यांना स्वप्नात सुद्धा सारखे शिंगांचे वर्तुळच दिसत होते. सकाळी नेहमीप्रमाणे उठून ते गोठ्यात गेले तेव्हा त्यांचे डोके विचार करून करून पिकून गेले होते. नेहमीप्रमाणे आंबोळाची पाटी गायीसमोर ठेवून ते उभे राहिले. तेव्हा पुन्हा ते वर्तुळ हलायला लागले आणि एकसारखे त्यांचे लक्ष तिकडे जायला लागले. काय बुवा गंमत आहे. डोके जाईल की नाही यातनं? काय वाटतं? जाईल ना बहुतेक? हो, जाईलच. जाईल? छे छे, मुळीच जाणार नाही. असं कसं होईल? एवढं मोठं आपलं डोकं त्यातून जाईल कसं? विचार करून जावईबुवा त्रासले. त्यांनी दोन्ही हात डोक्याला लावले. अंदाजे माप घेतले. मग तेच हात अंतर असेच कायम ठेवून शिंगांना लावून बघितले. अगदी बरोबर माप असल्यासारखे वाटले. मग नक्की काय? डोके यातून जाईल की नाही? जाईल बहुतेक. पण माप अगदी बेताने बरोबर आहे. बहुतेक नाही जायचं डोके. असे कसं जाईल ते? विचार करून स्वारी रडकुंडीला आली. पण नक्की काही उत्तर मिळेना आणि डोक्यातले किडे काही जागनात. शेवटी एकदम त्यांच्या डोक्यात उजेड पडला.
इतका विशाल कशाला पाहिजे? साधी गोष्ट आहे. आपले डोके घालूनच पाहू ना त्यात. गेले आरपार तर जाईल म्हणून समजायचे. नाही गेले तर नाही जाणार म्हणून समजायचे. अगदी सोपी आणि साधी गोष्ट. इतका वेळ आपल्याला कसं हे लक्षात आलं नाही बुवा. जावई बुवांनी हळूच कानोसा घेतला. इकडे तिकडे पाहिले. कुणी जवळपास नव्हते. मग स्वारी गायीजवळ जाऊन हळूच उभी राहिली. दोन्ही हातांनी तिची शिंगे धरली, चांगली घट्ट धरली आणि आपले डोके घातले मध्ये. लागले पलीकडे ढकलायला. त्याबरोबर गाय अशी बिथरली म्हणता, हा बुवा असा काय करतोय तिला काही कळेना. एकदा दोनदा तिने शिंगे इकडे तिकडे हलवून पाहिली, शेपटी मारून पाहिली, मुस्काट जोरजोरात हलवले. पण जावईबुवा कसले खट, ते काही शिंगे सोडिनात. आणि सोडायचे म्हटले तरी आता त्यांना ते शक्य नव्हते. कारण त्यांचे डोके अर्धवट आत गेले होते आणि अडकून बसले होते. ते धड पुढेही सरकेना आणि धड मागेही परत येईना. चांगले बसले अडकून. मग मात्र गाय अशी चवताळली की बास. तिने गोठ्यात नुसता धुमाकूळ घातला. एकसारखी ती भिंतीला धडक देऊ लागली. मुस्कट जोर जोरात फिरवायला लागली. जावईबुवांचे डोके धडाधड भिंतीला आदळू लागले. आपटून आपटून त्यांच्या डोक्याला खोक पडली. रक्त यायला लागले. 2-3 ठिकाणी चांगली टेंगळे आली. 10-15 मिनिटे असा गोंधळ चालला. अगदी असह्य झाले तेव्हा जावईबुवा मोठ्यांदा ओरडले, अगं आई ग, मेलो मेलो. गोठ्यात काहीतरी धडधड चालू आहे हे घरात सगळीकडेच ऐकू गेलं होतं. पण असेल काहीतरी म्हणून कुणी विशेष लक्ष दिले नव्हते. पण जावईबुवांच्या ओरडण्याचा आवाज आल्यावर मात्र सगळेच धावले. सासरे बुवा, सासूबाई, मेहुणे, बायको, गडी माणसे, सगळी माणसे पळत गोठ्याकडे आली. बघतात तो जावईबुवांचे डोके गायींच्या शिंगात अडकलेले. गाय जोर जोरात भिंतीला धडक देते आणि जावईबुवा अर्धवट गायीच्या अंगावर पडून इकडे तिकडे फरफडतायत. आणि डोक्याला दणका बसला की ओरडतायत, मेलो मेलो, आई ग आई ग, काय झालं हे. सगळी माणसं घाईघाईनं पुढे धावली. काही जणांनी गायीला चुचकारून थांबवले. एक दोघांनी जावईबुवांना पकडून ठेवले. कोणी त्यांची कंबर धरली, कोणी त्यांचे पाय. मग जोरात पाठीमागे ओढले तरी त्यांचे अडकलेले डोके पाठीमागे येईना. मग आणखी एक दोघांनी जावईबुवांचा पहिल्याने देह धरला, पुन्हा नेट लावला. चांग भले म्हणून एकदम त्यांनी पाठीमागे ओढले. त्याबरोबर डोके एकदम शिंगांतून निसटले आणि ताण हलका झाल्यामुळे सगळी माणसे मागच्या मागे धपाधप कोसळली. त्यांच्या अंगावर जावईबुवा दाणकन आदळले. सगळ्यांनाच थोडा थोडा खालचा शेणाचा, घाणीचा प्रसाद मिळाला. हळूहळू सगळी मंडळी उठली. जावईबुवांना घरात नेण्यात आले. त्यांच्या कपाळावरच्या जखमेत हळद चुना भरला, पट्टी बांधली. थोडे स्थिर स्थावर झाल्यावर मेहुणे म्हणाले, काय जावईबुवा, काय झालं असं हे? तुमचं डोकं शिंगात अडकलं कसं? जावईबुवा दूध पिता पिता ऐटीत म्हणाले, अडकलं नाही, मीच ते आत मुद्दाम घातलं होतं. हा, मुद्दाम? सगळी मंडळी सर्द झाली. होय, ते कशाला? मला पाहायचं होतं, आपल्या डोक्याचं माप आणि त्या शिंगातलं अंतर सारखंच आहे की नाही ते. त्यातून डोकं पलीकडे जाईल की नाही अशी शंका येत होती सारखी. सगळेजण आश्चर्यचकित झाले. जावईबुवांच्या या विद्वत्तापूर्ण बोलण्यापुढे काय बोलायचे? थोड्या वेळाने सासरे म्हणाले, आहो पण एवढ्याशा गोष्टीसाठी किती त्रास हा. सगळ्या अंगावर वरखडे, मुकामार, डोकं तर आपटून आपटून चेमटल्यासारखं दिसतंय तुमचं. खोक पडलीशिवाय एवढी मोठी. हे, जावईबुवांनी नाक उडवले. त्यात काही विशेष नाही. हे काय, होईल बरं ताबडतोब. पण आता डोक्यात पुन्हा विचार नाही येणार तो. आता कसं हलकं हलकं वाटतंय. एकदा कळलं तरी मला. काय? आपल्या डोक्याचं माप आणि तुमच्या गाईच्या 2 शिंगांमधलं अंतर अगदी बरोबर आहे. एका केसाचा फरक नाही. हा हा, फार मोठा शोध लागला बघा आज मला.